प्रेमाची राख. अंजलीचे जग जुन्या पुस्तकांच्या सुगंधाने आणि वास्तुकलेच्या स्वप्नांनी विणलेले होते. पुण्यातील तिच्या कॉलेजच्या लायब्ररीच्या शांत कोपऱ्यात बसून ती अशा इमारतींची रेखाचित्रे काढत असे जिथे प्रकाश आणि मोकळी जागा असेल. तिला तिच्या कुटुंबावर प्रेम होते, पण त्यांच्या अपेक्षांच्या भिंती तिला गुदमरून टाकत होत्या. तिला स्वतःचे काहीतरी निर्माण करायचे होते. मग कॉलेज फेस्टिवलच्या उत्साही गोंधळात तिची भेट आमिरशी झाली. त्याचे हास्य सहज होते आणि त्याच्या डोळ्यात एक अशी चमक होती जी तिला सांगत होती की तो फक्त तिच्या बाह्य रूपाला नाही तर तिच्या आतल्या कलाकाराला पाहत होता. तू जे काही बनवशील ते सुंदरच असेल, तो तिच्या स्केचबुकची पाने उलटताना म्हणाला. त्यांची प्रेमकथा पुण्यातील पावसांनी भिजलेल्या रस्त्यांवर आणि जुन्या मंदिरांच्या ओवऱ्यांमध्ये फुलली. एके दिवशी मुसळधार पावसात एका मंदिराच्या छताखाली आश्रय घेताना त्याने तिचा हात धरला. त्या स्पर्शात एक वचन होते, एक असे जग निर्माण करण्याचे जे फक्त त्यांचे असेल. माझ्याशी लग्न कर, आमिर एके संध्याकाळी म्हणाला. खाली शहराचे दिवे ताऱ्यांप्रमाणे चमकत होते. अंजलीचे हृदय आनंदाने भरून गेले, पण त्या आनंदाच्या खाली एक भीतीची थंड लहर होती. तिचे घराणे, त्यांचे धर्म, ही एक अशी दरी होती जी प्रेमाने सांधणे सोपे नव्हते. तिच्या आईवडिलांशी झालेले संवाद म्हणजे अश्रू आणि तुटलेल्या हृदयाचे होते. हे जग आपल्या विचारांप्रमाणे चालत नाही बाळा, तिचे वडील म्हणाले. त्यांचे आवाजात रागापेक्षा जास्त भीती होती. आम्ही तुला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तिच्या आईचे अश्रू शब्दांपेक्षा जास्त बोलत होते. दारातून बाहेर पडताना तिने आईने गुपचूप तिच्या हातात काही पैसे ठेवले. फक्त सुखी राहा, ती कुजबुजली. तिचे शब्द तिच्याच अश्रूंमध्ये विरून गेले. हा विरोध नव्हता, तर एका आईच्या तुटलेल्या हृदयाचा शेवटचा प्रयत्न होता. आमिर सोबत टॅक्सीत बसल्यावर तिने खिडकीच्या काचेवरच्या तिच्या प्रतिबिंबाकडे पाहिले. ती एक नवीन स्त्री होती जी तिचे नाव, तिचा धर्म आणि तिचा भूतकाळ मागे सोडून जात होती. हा त्याग तिच्या निवडीचा पुरावा होता, तिच्या प्रेमाची किंमत होती. त्यांचा निकाह एका साध्या समारंभात झाला, ज्याचे साक्षीदार फक्त काही मित्र होते. आमिरने डोक्यावर टोपी घातली होती. सुरुवातीचे दिवस स्वप्नासारखे होते. तो प्रेमळ होता. तो तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन देत होता. आपण एक दिवस स्वतःचे घर डिझाईन करू, तो म्हणायचा, आणि अंजलीला वाटायचे की तिने योग्य निर्णय घेतला आहे. पण लवकरच त्याच्या प्रेमावर नियंत्रणाची काळी सावली पडली. तुझ्या घरच्यांनी तुझ्या मनात माझ्याबद्दल विष कालवलं आहे, तुला त्यांची गरज नाही. त्याचे शब्द मधासारखे गोड होते, पण त्यात विषाचा अंश होता. तो तिचे फोन कॉल्स तपासू लागला. एक चांगली बायको तिच्या घराकडे लक्ष देते, अशा फालतू चित्रकला करत बसत नाही, तो म्हणाला. एके दिवशी तिने चोरकुळून तिच्या आईला फोन लावला, फक्त तिचा आवाज ऐकण्यासाठी. आमिरने तिला पकडले. तो सैतानासारखा ओरडला. त्याने फोन हिसकावून भिंतीवर आपटला, तिच्या केसांची मूठ धरली आणि तिचे डोके त्याच भिंतीवर आदळले. तू मला निवडले आहेस, ते तुझ्यासाठी मेले आहेत, तो किंचाळला. त्यानंतर तो रडला. त्याने तिची माफी मागितली, तिच्या पाया पडला. माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तुला गमावण्याच्या भीतीने मी वेडा होतो. अंजलीने त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण तिने केलेल्या त्यागाला अर्थहीन ठरवण्याची तिची हिंमत नव्हती. पण मारहाण आणि माफी मागणे हा त्यांच्या जीवनाचा एक भाग बनला, आणि प्रत्येक मारहाण आधीच्या पेक्षा जास्त क्रूर होती. त्याचे अत्याचार अधिकच विकृत झाले. त्याला तिची जुनी स्केचबुक सापडली. त्याने तिला खुर्चीला बांधले आणि तिच्या डोळ्यात देखत एक एक पान फाडून किचनच्या सिंकमध्ये जाळून टाकले. तुझं जुनं आयुष्य आता राग झाला आहे, तो शांतपणे म्हणाला. आता मीच तुझं आयुष्य आहे. एके रात्री तिने वेदनाशामक गोळ्यांची अख्खी बाटली रिकामी केली. तिला फक्त शांतता हवी होती, पण तो लवकर घरी आला. त्याने तिला बेशुद्ध अवस्थेत पाहिले आणि दुःखाऐवजी त्याच्यात संताप संचारला. त्याने तिला हॉस्पिटलमध्ये फरफटत नेले आणि डॉक्टरांवर ओरडला, तिला दुरुस्त करा. हॉस्पिटलमधून परत आल्यावर तो बाहेर जाताना तिला घरात कोंडून जाऊ लागला. खिडक्यांना गज बसवले. तिचे जग त्या 4 भिंतींपुरत्याच मर्यादित राहिले. मी तुला स्वतःपासून वाचवित आहे, तो म्हणायचा. त्याचे प्रेम आता एका तुरुंगात बदलले होते. एके दिवशी तिने खिडकीजवळच्या एक सुटलेल्या विटेकडे पाहिले.
तिने कागदाच्या तुकड्यावर लिहिले, मला वाचवा. तिने तो कागद खाली टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो परत आला आणि त्याने तिला पाहिले. त्याच्या डोळ्यातील आग पाहून अंजलीचा आत्माच गोठून गेला. तू अजूनही त्यांच्याकडे जाऊ इच्छितेस? तो गुरगुरला. त्याने तिला फरफटत नेले. त्याने तिचा हात मोडला, जेणेकरून ती पुन्हा लिहू शकणार नाही. त्याने तिला इतके मारले की तिचा चेहरा ओळखता येत नव्हता. तिच्या बरगड्या तुटण्याचा आवाज तिला ऐकू आला. आता तुला आठवण राहील की तू कोणाची आहेस. तो तिच्या कानात कुजबुजला आणि तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून रूमकुडला कुलूप लावून निघून गेला. अनेक दिवसांनी असह्य वेदनांनी ग्रासल्यावर तिने एका हाताने आणि ओढणीने पंख्याला गळफास लावण्याचा प्रयत्न केला, पण जुना पंखा तिच्या वजनाने तुटून खाली कोसळला. ती जमिनीवर आदळली. तिच्या गळ्यावर जखमा होत्या आणि डोक्यातून रक्त वाहत होते. आमिरने तिला त्या अवस्थेत पाहिले. यावेळी तो ओरडला नाही. तो शांत होता आणि ही शांतता जास्त भयावह होती. त्याने तिच्या जखमा साफ केल्या, तिला जेवू घातले. मी जरा जास्तच वागलो, तो म्हणाला. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू. तो तिला डोंगरावरील एका निर्जन घेऊन गेला. त्या रात्री तिला समजले की ही तिची शेवटची संधी आहे. तिचे शरीर वेदनांचे घर बनले होते, पण तिचे मन शांत होते. तो झोपल्यानंतर ती तिच्या तुटलेल्या शरीराला फरफटत घराबाहेर पडली. ती जवळच्या कड्याच्या टोकावर जाऊन उभी राहिली. थंड वाऱ्याने तिच्या जखमी चेहऱ्याला स्पर्श केला. आता कोणतीच भीती उरली नव्हती. तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढले आणि ते खोल दरीत फेकून दिले. ती शेवटची बेडी होती. तिने थंड हवेचा शेवटचा श्वास घेतला आणि स्वतःला त्या रिकाम्या जागेत झोकून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी आमिरला रिकाम्या अंथरुणाने जाग आली. तो तिच्या पावलांच्या खुणा बघत कड्याच्या टोकापर्यंत पोहोचला. तो तिथे उभा राहिला, डोक्यावर टोपी घातली, त्या विशाल रिकाम्या दरीकडे पाहत जिने तिला किळून टाकले होते.